पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया. मुळीची बीजे दाखविली गोडी, मुळीची बीजे दाखविली गोडी, लाहो करी जोडी झाली याची, किंवा लवकरची जोडी झाली याची, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया. तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया. विठ्ठल सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्नेतपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया. Yeah.
श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार ओलावले तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीच्या प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण देहू निवासी संत सम्राट श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून भगवत चिंतनाचं महत्त्व प्रतिपादन करून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला उपदेश करतात. विठला 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 पूर्वी अल्पसा परिहार पुण्य पावन भूमी संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पुनीत झालेली भूमी मौजे पळसगाव या छोट्याशा नगरीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या महान यज्ञ सोहळ्यातील आजच्या या प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आलेली आहे. जशी भगवान परमात्मा बुद्धी देतील सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळेच्या चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आमच्या सरपंच साहेबाच्या आग्रहास्तव ही प्रथम दिवसाची सेवा आहे. या कीर्तनाला उपस्थित आपल्या परिसरातील सर्व भावी भक्त मंडळी श्रोते मंडळी त्याचप्रमाणे आमचे परमार्थ स्नेही बापूरावजी मामा धामणगावकर प्रदीप मामा म्हातारगावकर आमचे केशव मामा धामणगावकर कोर्टेकर बाबा आहेत ना धामणगावकरच तर सगळ्याचं नाव परिचय नाही. आता सर्वांना मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या त्याचप्रमाणे उत्कृष्ट भजनी मंडळ गुणीजन मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आपल्याच भागातील परिसरातील वैभव असणारी ही सर्व एक आहुनी बळीरे मंडळी आहे. उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे परमस्नेही मदन महाराज कोर्टेकर त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायनाचार्य ज्यांनी आता गोड चाल गायली सुंदर अशा आवाजातून चाल गायली आमचे कामाजी बुवा त्यांना तशाच प्रकारची साथ दिली आमचे ज्ञानेश्वर महाराज इकडं आमचे शिवाजी महाराज चोंडीकर गणेश महाराज हिरडगावकर भजनी मंडळी धामणगावकर भजनी मंडळी आपल्या नाव का मल्हारी महाराज दोन्हीकून दोन चोपदार विनेकरी बाबा सर्वांना धन्यवाद देतो. अभंग फार सुंदर आहे. आता जास्त वेळ न घालता डायरेक्ट अभंगाकडे येतो बरं का. म्हणजे गाव छोटं आहे पण सप्ताह फार मोठा आहे मामा. गाव दिसायला लहान आहे. मी जेवायला बसल्याच्या नंतर मला एक जणानं सांगितलं या गावामध्ये अवताल भवतालचे लोक एकेरी असतात जेवायला एकेरी आमंत्रण म्हणून गाव लहान पण मूर्ती महान आहे बरं का. पण गावासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. तुम्हाला पण धन्यवाद देतो. अभंगाकडे वळतो. माझं तसं काम नाही बरं का. वळतो म्हणून गावाकडे वळायच्या मागं लागलं तरी अभंगाकडे येईनच आमची माणसं. आता मी डायरेक्ट अभंगाकडे येतो. अभंग एवढा सुंदर आहे आणि या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी या शब्द लक्षात घ्या. या पृथ्वीवर आलेल्या बघा संत महात्म्याचे विचार कुठपर्यंत असतात. दिसायला संत साधे आहेत
पण विचारसरणी फार मोठी आहेत. माझ्या ज्ञानोबारायाच्या शब्दाची बरोबरी जगात आणखीन कोणी करू शकत नाही. तुकोबारायाच्या गाथ्याच्या शब्दाची एकही शब्दाची बरोबरी या जगात कोणी करू शकत नाही. एवढे बलवान शब्द आहेत महाराज. म्हणून अभंग आता सगळ्याला परिचय व्हावा म्हणून तेच अभंग कुठं आता आहे कथा सदा माझे डोळे अर्थ गहन सगळ्याचे आहेत, पण सगळ्याच्या कानावर पडावं म्हणून थोडा अभंग वेगळा काढा म्हणून तर तुम्हाला मोबाईल काढावं लागते. अभंग एवढा गोड आहेत. बिंब तरी बचकेची वडे परी प्रकाशात त्रिभुवन थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. हे वारकरी संप्रदायाचे शब्द आहेत म्हणून नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, भटकू नका इकडं तिकडं. आज समाज कोणीकडे चाललाय, वारकरी संप्रदायासारखा या जगामध्ये पंथ नाही. शब्द लक्ष देऊ नाही का. ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे संत नाही आणि गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहेत महाराज. तरी लोक इकडं तिकडं पळायचलेत. या धर्मात जाय, त्या संप्रदायामध्ये जा, या संप्रदायामध्ये जाय, त्या संप्रदायामध्ये जाय. याला जबाबदार कोण आहे? मी तुम्हाला प्रश्न विचारायला, याला जबाबदार कोण आहे? माणसाची गळती लागली, गळती जशी आता उन्हाळ्यात आपण गळतीचा महिना महादेवाच्या पिंडीवर ठेवतो ना, तशी गळती लागली. लोक सैराट पळाले तिकडं तिकडं. या संप्रदायात जा, त्या संप्रदायात जा. अरे तुम्हाला काय कमी आहे? वारकरी संप्रदायानं काय दिलं नाही तुम्हाला, तरी लोक अज्ञानात ठेवले. याला जबाबदार वारकरी संप्रदायातली मेन माणसं आहेत. त्यांनी लक्ष ठेवलं नाही याच्याकडे. समाज कोणीकडे जातो, समाजापर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायचं ज्ञान नेण्याचं काम आमच्या महाराज मंडळीचं आहे. आणि त्याला समाजही तेवढा जबाबदार आणि महाराज मंडळी सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत महाराज. आता ती माल ठेवावं लागालाय, नाईलाजाव असतं. लोकायला ते ऐकावं लागाले. लोकायला ऐकायची आवड बदलल्यामुळं आम्हालाही ते माल ठेवावं लागालं. डुप्लिकेट. आणि डुप्लिकेट मालाची किंमत जास्त आहे. समाज आणि पण त्यानं नुकसान मात्र दोघांचंही आहे. लौकिक समाधान आहे पण पारमार्थिक समाधान अजिबात होणार नाही त्याच्यामध्ये. आज पारमार्थिक समाधानाची जबाबदारी तुकोबाराने याच्या अभंगातून सांगितली. आज जग जे जिकडं तिकडं भटकाच्या मागं आहेत, सगळीकडे लोक धाव रात्रंदिवस धावपळ. कशासाठी हो बापू? तुम्ही लई लांब बसले हो. आता हे आमचे रोजचे श्रोती म्हणणं असल्यामुळं तुम्हाला विचारावं लागेल. आज माणसं जे रात्रंदिवस पळालेत, मी खेड्याबद्दलच बोलत नाही, शहरात सुद्धा तेच चालू आहेत. मोठ्या ठिकाणी जर गेल्या, मुंबईच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर रेल्वेत बसणारी माणसं तेवढीच आणि उतरणारी तेवढीच. कशासाठी धावपळ आहे बोला ना. जबाबदार माणसं बोलत नाही काय ते. कशासाठी धावपळ आहे? हा, पैसा. आणि पैसा काला लागतो? चोपदार. वा, चोपदार व्यक्तिमत्व आहे महाराज. माणसं असावं अशी झपक्या पाहत. सगळं मदन महाराज. शरीर चांगलं पाहिजे बरं का. तुम्ही शरीरावर ध्यान द्या. शरीर कथेची सामुग्री द्यावसानावरी. सगळ्याला शरीरावर ध्यान द्यावं लागतं. आणि कारण शरीराने साथ सोडली की पुढं काय राहत नाही. मी चोपदाराचं वर्णन कसं, चोपदार हायगाई करीत नाही जेवाय बसल्यावर. आणि कीर्तनाला गडी उभाच राहते, जेवली आणि झोपत नाही. माझा शब्द लक्षात घ्या. आज धावपळ माणूस जे करतो फक्त एका गोष्टीसाठी करतो, त्याचं नाव आहे तृप्ती. आणि अभंगाचा मूळ मुद्दा आहे आजच्या तृप्ती. तुकोबाराय म्हणतात, साधा वया काज तृप्तीची तिथं तुझी तृप्ती आहे. आज जे ठिकाण तुकोबाराने आपल्या मनाला दाखवलंय ना, ते तृप्तीचं दाखवलेलं आहे. जगात कुठंही तृप्ती नाही माणसाच्या मनाची, एका ठिकाणी आहेत. तुकोबारायला विचारलं कुठं आहे हो? तुकोबारायनी अभंगाच्या पहिल्या चरणात हरी नाम बेली पावनी विस्तार, हरी नाम बेली पावनी विस्तार, हरी नाम बेली पावनी विस्तार,
एखाद्या व्यक्तीला वाईट वागू नको म्हणलं तर ते ऐकत नाहीत. सरासरी ऐकत नाहीत. त्याला म्हणलं बा या मार्गाने जाऊ नको, ऐकत नाहीत. वाटोळं होईल तुझं या मार्गाने जाऊ नको तरी ते ऐकत नाहीत. पण त्याला जर एखादी चांगली बाजू दाखवली, इकडं न जाता या बाजूकडे जा तुझं कल्याण होईल, त्याच्या लक्षात आलं की बरोबर तिकडं वळाल्याशिवाय राहत नाही, ते वाईट मार्ग सोडून देतो. मनाचा स्वभावच अशा पद्धतीचा आहे महाराज. मनाचा असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी गोड ओविलेली ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात या मनाचा स्वभाव एक लई भारी आहे, लई चांगला आहे. म्हणले कोणता चांगला आहे? याला जिकडं वळीले तिकडं वळत राहते. हे स्वभाव फार चांगला आहे. जसं भागवत कथेमध्ये वाईट दुर्गुण सांगितले कलियुगाचे, पण कलियुगाचा एक गुण फार चांगला सांगितला बरं का. तुम्ही ऐकत असता भागवत एखाद्यावर तरी ऐकली की नाही? ऐकली असेल. एकदा जरी ऐकली तरी चालेल. एकदा ऐकली का तसं तर ऐकतच राहावं माणसानं. आणि ते बैर व्हायच्या आधी ऐकत जा. बैर झाल्यावर काय? पळसगावचा काशीनाथ म्हणलं तर धामणगावचा विश्वनाथ म्हणलं काय फायदा आहे? म्हणून बैर मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषित. ज्ञानोबाराय म्हणतात मुक होण्याच्या आधी भजन करणं, लंगडं व्हायच्या आधी तीर्थयात्रा कर, हातपाय पांगळे व्हायच्या आधी टाळी वाजून भजन कर. केव्हा काय होईल काय सांगता येत. आणि जगाची रीतच त्या पद्धतीची झाली ना. आता तर फार अवघड काळ झाला आहे मला. म्हणून भागवत कथेमध्ये कलियुगाचं वर्णन करत असताना फार वाईट दुर्गुण त्याचे सांगितले. एवढे विचित्र सांगितले, मी ते सगळे दुर्गुण सांगत बसत नाही, फक्त त्याचा एक चांगला गुण सांगतो. म्हणून परीक्षित महाराजांनी त्याचा स्वीकार केला बरं का. काय स्वीकार केला? तुझ्यात एक गुण चांगला आहे. सगळी माणसं सगळ्या गुणानं चांगली नसतात बरं का, आणि सगळे वाईटही नसतात. पण एखादा चांगला गुण त्याला प्रसिद्ध करत असतो, जगभर प्रसिद्ध करीत असतो, एकच गुण. आणि मग त्याच्या एकल्या चांगल्या गुणामुळं बाकीच्या वाईट गुणावर पांघरून टाकल्या जातं. तसंच केलं. कलियुग केवल नाम आधारा, जपत नर उतरत पैल तिरा. एवढं घोर जरी कलियुग असलं, पण कलियुगातला मात्र गुण फार चांगला आहे. या कलियुगामध्ये भजन करणारा माणूस, सहज भजन करणारा माणूस तरुण जातो. ही कलियुगाची ताकद आहे. विठाला विठाला कधी कधी तुकोबारायांनी मनाला टोमणे मारले. तुम्हा आम्हाला सांगत असताना म्हणले दिहेगावचा मनाजी पाटील आहे, त्याचा विश्वास धरू नका. मनाजी पाटील दे गावीचा, मनाजी पाटील दे गावी, मनाजी पाटील दे गावीचा, मनाजी पाटील दे गावीचा. धरू नका त्याचा विश्वास, धरू नका त्याचा विश्वास, धरू नका त्याचा विश्वास, धरू नका त्याचा. घात करील ने माता, घात करील ने माता, घात करील ने माता, घात करील ने माता. पाडील पक्षी आलो आयाच्या दोन्ही ओर ऐकायला, आलो आयाच्या दोन्ही ओर ऐकायला, आलो आयाच्या दोन्ही ओर ऐकायला, आलो आयाच्या दोन्ही ओर ऐकायला. वा, टाळी वाजवा सर्वांचे नाव. अशी चालन अशी वाजिणारे म्हणल्यानं एका गावात अंगातच आलं बाईच्या. बाईच्या एवढी हो म्हणे, एकदा गड्याच्या बी आलं. मला ते इथे येत नाही ना कोणाचे. हा, मला ते देवाची कमा देवी, काही काहीच्या अंगात देव येते आणि काही काहीच्या अंगात देवी येते. मला आश्चर्य वाटते देवीचं आणि देवाचं. आणि ते बी कोणाच्या येते? 8-8 दिवस आंघोळ न करणाऱ्याच्या. भजन करणाऱ्याच्या कवा अंगात येई ना, त्याला कवा काही दिसन. ह्याच लोकांच्या अंगात देव घुसतो.
फार सुंदर प्रमाण दिलं आमच्या माऊली महाराजांनी. अर्थात मी अर्थ सांगू लागलो ते प्रमाण त्यांनी बरोबर दिलं. मनाजी पाटील देहगावीचा, देहगावचा एक मनाजी पाटील आहे, त्याचा विश्वास धरू नका. मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा. काय काय विश्वास कोणावर ठेवावा आज कलियुगामध्ये हे सुद्धा संत महात्म्याच्या शब्दावरून कळतं बरं का. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरीन जर गाथा वाचला ना, तुम्ही कधीच फसणार नाही. तुम्हाला कोणी कधी फसवू शकणार नाही. महाराज फसतच नाहीत माणसं, त्याच्या सगळ्याच वाटा सांगितलेल्या आहेत. अविश्वासी माणसासोबत कसं वागावं, विश्वासी माणसासोबत कसा व्यवहार करावा, हे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून त्याचा विश्वास धरू नका. काय करील, घात करील नियमाचा, पाडील फसी मी आलो रायाचा जोशी, हो राय का दादानो. आणखीन दुसरी ठिकाणी महाराजांनी काकड्याच्याच वासुदेवामध्ये सुंदर वर्णन केले. मनोराजा एक देहपुरी, आसे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन वारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. ओ मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. तुकोबाराय म्हणतात, त्या मनुराजाने आमच्यावर कृपा केली, असे नांद तू त्याशी दोघी नारीन, आणि त्याने कृपा केली आम्हावरी गा. आता तुम्ही जेवढे कीर्तनात बसलात ना, भजनाला उभं राहिलेली मंडळी, कीर्तनाला बसलेली मंडळी, तुमच्या मनाची तयारी झाली म्हणून तुम्ही कीर्तनात आलात. अर्थात मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्याशी दोघी नारीन, त्याने कृपा केली आम्हावरी, म्हणून तर आपण कीर्तनाला आलो. बरं मला एक सांगा, गावातली इकडेच माणसं आहेत की, गावातली तुम्ही हा इकडे माणसाला मन किती येतं, पटपट बोला तर कीर्तन टायमात सुटल. माणसाला मन किती येत, एक आहे की दोन, हा एकच आहे ना, एक आहे की दोन, पटपट सांगा. जेव्हा भाज्या एकच होती वाटतं, भाजी एकच. माणसाला मन, काही काही माणसं बोलता बोलता म्हणतात मग एक म्हणू लागलं, मन म्हणू लागलं सहज म्हणतात कीर्तनाला चल, आणि दुसरं म्हणू लागलं नको थोबाडीत हाणू का तुया. एक म्हणू लागलं चल आणि एक म्हणू लागलं नको. अरे माणसाला मन दोन कुठं असतात का, माणसाला एकच मन आहेत. आता मी जास्त वेदांतात जात नाहीत. मन बुद्धी चित्त अहंकार या अंतकरण चतुष्ट आहे बरं का. संकल्प विकल्प एकच अंतकरण आहे. ज्यावेळेस संकल्प विकल्प करायला लागतं त्याला मन म्हणतात, ज्यावेळेस चिंतन करायला लागतं त्याला चित्त म्हणतात, निश्चय करायला लागलं त्यावेळेस बुद्धी म्हणतात, आणि हे अहंकार धारण करू लागलं त्याला अहंकार म्हणतात. याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मन आणि दुसऱ्या क्षणात पाडतं. सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथाच्या उतरंडी उतरी रची. एवढं मन खतरनाक आहेत महाराज. बाबा
चल चपल जाता येता न लगे वेळ. एकच म्हणे पण क्षणामध्ये विचार बदलित आहे म्हणून त्याला माणसं, तर माणसाची चूक नाही म्हणून माणसं म्हणतात दोन म्हण. दोन नाही, एकच आहे. एका क्षणात कीर्तनात जरी असलं कव्हा हळदीला येडा घालून येईल काही सांगता येत नाही. बसलोत कीर्तनाला पण कव्हा घराकडे जाऊन येईल याचा भरोसाच नाही. एवढं खतरनाक मन आहे बरं का. आणि महाराजांनी दुसरं एक प्रमाण फार सुंदर, जवळी नाही चित्त काय मांडिलीसे प्रीत. म्हणून बघा तुम्ही, आपल्या जवळ माणूस जरी बोललेला असला एखाद्यावर आपण 3 हाका मारतो, 4थ्या हाकाला ते म्हणते आ काय म्हणल्या, काय मुळे म्हणते जवळच होतं, बैरे नाही चांगलं आहे जवळ आहे. 3 हाका 4 हाका मारल्या नंतर म्हणाले काय म्हणल्या. कशामुळे म्हणते ते, त्याचं कारणच आहे जवळी नाही चित्त. धाऱ्यावर नाहीत, सरळ सरळ शब्दाचा धाऱ्यावर नाहीत. म्हणून मन जाग्यावर आणण्याकरता तुकोबाराने त्याला एक गोडी दाखवली महाराज, त्याला एक वेल दाखवली. प्रभूच्या नामचिंतनाला वेलीची उपमा दिली आजच्या अभंगामध्ये. हरिनाम वेली पावली विस्तार, फार तिचा मोठा विस्तार आहे. आणि त्या वेलीची एक विशेषता आहे प्रभूच्या चिंतनाची बरं का. मी आता पहिला दिवस आहे, लक्ष देऊ नाही का. या जगातले जेवढे शास्त्र आहेत, जेवढे वेद आहेत, जेवढे ग्रंथ आहेत, त्या सगळ्याचं सार म्हणजे प्रभूचं चिंतन आहेत मला. बाकी काही नाही जगामध्ये, काहीच नाही. सप्ते एवढे होतात, फक्त याचं सार आहे नामचिंतन. एवढे यज्ञ जेवढं काही होत असेल, तीर्थयात्रा होत असेल, तुम्ही तीर्थयात्रा भरपूर केली पण मुखाने नामचिंतन केलं नाही, त्याचा काही उपयोग नाही तीर्थयात्रेचा. कीर्तनात बसलात नामचिंतन केलं नाही, मनातल्या मनात तरी नाही केलं, किंवा घरी जातावेळी केलं नाही, काही उपयोग नाही. एवढा सप्ताह झाला पण नामचिंतन मुखाला आलं नाही, काही फायदा नाही. आपला फायदा नाही, सप्त्याचा आहे आपला, त्या सप्त्यात राहून काही फायदा नाही. म्हणून सगळ्याचं सार वेदानंत बोलिला, अर्थवी तुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावी. निष्ठेने अहो गाते श्रोते चतुर विनोदी दुच्छिते, या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. काय दूरदृष्टी असेल हो ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराने अभंगलीला अहो गाते, ही गायक लोक, गायक मंडळी, श्रोते चतुर विनोदी दुश्चिते, या सकळा ते विनवणी तुम्हाला विनंती आहेत. काय करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. तुकोबाराने हात जोडून विनंती केली. विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. कधी कधी विनंती केली, कधी कधी पाया पण. एखादं लेकरू ऐकतच नसलं ना, सरळ सांगून ऐकत नसलं,
थोडं रागानं बोलतात मायबाप. रागानं ऐकलेले सगळे पर्याय संपले की तुझ्या पाया पडतो, तुझे हात जोडतो. नको जाऊ, नका जाऊ अडराणी, लागून या पाया विनवितो किंवा जोडून या, कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दोन्ही हात जोडून विनंती केली तुको. कशासाठी? बुडत हे जग नदी खवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. म्हणून आज 400 वर्ष झाले होऊन गेली माझ्या तुकोबारायला, 700+ झाले ज्ञानोबारायला महाराज. गोडी मात्र कायम आहे. ज्ञानोबार तुकोबा म्हटलं अहो कल्याण होईल ते पुढचं पुढीच. तुम्ही शांच्या पारी सकाळी शांच्या पारी ज्ञानबा तुकाराम म्हणलं की संध्याकाळी गुलाबजामनचं कसं काय सोय आपली हाय काय महाराज. हे लोक एवढे मला तर सप्ते करणाऱ्याचे फारच मी उपकार मानतो. बेजार होऊन सप्ते करतात आणि मग त्याच्यावर आमचा एवढा आदर करतात, एवढा सत्कार करतात. महाराज काय कमी करतात हो? पांडुरंगा माया बापा हे नागरा नाया नाही आम्हा चिंता अन्नाया वस्त्राची, माऊली आमोची पांडुरंग. काय आम्हाला हळदी शिजवायच्या काय करायचं. पण किती फक्त येडं नामचिंतन करतो, काहीच कमी नाही. उन्हाळा संपत आला तरी कीर्तन चालूच. हे उपकार भगवान परमात्म्याची. माऊली आमोची पांडुरंग. माणसात सोडा या माय माऊल्याला जर कमी आता कोणी 7 दिवस राहीन म्हणा, राहिलं तरी फक्त यायला म्हणावं खायला हे पाहिजेत. अहो कुठूनही आणून देतीलच ह्या माय माऊल्या. ही ताकद आहे नामचिंतनाची. ज्ञानोबाराय तुकोबारायने कमवून ठेवलेली आहे संपत्तीची. ही संपत्ती कमावून ठेवली. सोडून द्या एखादी बाई. समजा आमचे एक वारकरी, मी त्या विनोदानं सांगतो, घडलेली घटना आहे बघा. ते सप्त्याला गेलं. आता ते बिचारं झोपलं मंडपातून, सकाळी उठलं आणि गेलं एका घराकडं. त्याला दात घासायचे होते. दातही लई नव्हती पण घासायचे. लई नसले तरी घासावं लागते. गेलं ते योगानं तिथं काय झालं, ते सासू सुनेचा नेमकाच झगडा शांत झालता. भांडणाची एक कमाल आहे. एक तर लागतं संध्याकाळी नाही तर सकाळी. दिवस माळवता नाही तर दिवस निघता वेळेस. दुपारा जास्त नसतात बायाचे भांडणं सकाळी. आणि ती सासू सुनाचे झगडा नेमका शांत झाला. ही गेलं तिथं आणि नेमकं गेल्या म्हणला, बाई राख आहे का राख. हे दात घासा राख मागू लागला. बाई राख आहे का. ती म्हणली हो, घरची राख लावून आलास मला राख मागा. ते म्हणला मया 2 एकर ऐकलेलं, हिला कोण सांगितलं. एखादा सोडा अपवाद आहे पण समाज आमची सेवा करतो. ही ज्ञानोबाराय तुकोबारायची ताकद आहे. विठाला विठाला विठाला.
असो तुको कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा बाकी कुठं पाहू नको मला पाहायचं असेल माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभाते, नारदामी उभाते, नारदामी उभाते. माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभाते, नारद आणि उभाते, आणि माझे भक्त गाती तेथे जेथे नारदामी उभा तेथे मी तिथं उभा असतो. माझे भगवत भक्त माझं चिंतन करतात म्हणून भक्त देवाचं चिंतन करतात आणि देव भक्ताचं चिंतन करतो. एवढी नामामध्ये ताकद आहे, एवढी प्रभूच्या चिंतनामध्ये ताकद आहे. ही संत महात्म्याने नामचिंतन केलं महाराज. सोपी वर्मा आम्हा सांगितली संती टाळ दिंडी घेऊन हाती नाचा. तुकोबाराने आपल्या मनाला सांगितलं बाबा ती प्रभूच्या नामाची वेल आहे आणि ती वेल कशी आहे फळी पुष्पी भार ओल्हावली. काही फळाला काही झाडाला फुलं येत नाहीत आणि फळं येत नाहीत. काही वेलीला फुलं आले की फुलाचं रूपांतर कशात होतं फळात. बरं का फुलाचं रूपांतर फळात, फळाचं रूपांतर फळाचं पुन्हा फुलं. लय सोपं आहे हो. फुलाचं रूपांतर फळात आणि फळाचं रूपांतर बहारात. फुले वेची ताची बहरू म्हणतात ना. भार आला मोसंबीला भार, संत्र्याला भार. भार काऊन फळं असे झाडाला लागले ना माणसं म्हणतात त्याला भार आला. फळी पुष्पी भार ओल्हावली. फुलं संपले नाहीत तरी फळाला आली. फुलं जशाला तशीच फळं आहेत, भारही आलेलं आहेत. फळी पुष्पी भार ओल्हावली. नामचिंतन असं म्हणलं का फळसगावला लईच सप्ताह चांगला झाला, लईच नामचिंतन केलं, आता नामचिंतनच संपलं असं कधी झाले का? नाहीच होत. फळी पुष्पी भार ओल्हावली. हिचा ओलावा आणि हिचा गारवा मात्र कायमही प्रभूच्या नामचिंतनाची वेल आहे. तुकोबार आहे आपल्या मनाला म्हणतात बाबा इकडं तिकडं भटकू नको. त्या वेलीवरची फळं चाक कोणत्या? हरिनाम वेली पावली विस्तार. फळी पुष्पी भार ओल्हावली. पण ती वेल एवढी सुंदर आहे, चांगली आहेत, पण तिचे फळं चाकण्याकरता बरं का तिचे फळं चाकण्याकरता तुला एक व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? तेथे माझे मना, तेथे माझे मना, तेथे माझे मना होय भक्तिराज. तेथे माझे मना, तेथे माझे मना, तेथे माझे मना होय भक्तिराज. तेथे माझे मना, तेथे माझे मना, तेथे माझे मना होय भक्तिराज. तेथे माझे साधा वयकाज व्रतीची
वेलीवरची फळं जर चाखायची असेल तर तुला टाळी जोरात वाजवा घालून वा. त्या वेलीवरची फळं चाखायची असतील तर तुला पक्षीराज व्हावं लागेल बरं का. पक्षीराज. आता सुंदर आहे का. पिंजऱ्यात अडकलेला पक्षी असो की पोपट, कोणते पक्षी करा, पिंजऱ्यात अडकलेला पक्षी ते चांगला की स्वतंत्र असलेला पक्षी तो चांगला. एक वेळेस शाळेमध्ये कविता होती बघा. हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करीती. जेवढे काही प्रपंचामध्ये कोणी असो ते तुम्ही म्हणसाल आम्हाला सांगायला आम्ही असो तुम्ही असो जे जे प्रपंच ते सगळे एका माळाचे मनी प्रपंचातली माणसं बरं का. मग तुम्ही म्हणसाल एक काय मग ब्रह्मचारी असतात संन्यासी असतात. जरी संन्यासी असले जरी ब्रह्मचारी असले ते सुद्धा प्रपंचात गुंतलेत. ज्ञानोबारायांनी एक ओवी लिहिली. मी पदरचं काय मला कसं बोलायला हो असं पदरचं मला बोलायला सुचलं तर पाहिजे ना असं पदरचं नाही. ज्ञानोबारायांनी ओवी लिहिली. ज्ञानोबाराय म्हणतात मठमुद्राचे निमिषे लाविले असती फासे निसंगाजेने. निसंगाला सुद्धा मठाच्या निमित्तानं मुद्रेच्या निमित्तानं त्यानं फासा टाकलेला आहे मायेनं फासा. म्हणून बघा संसारातले माणसं संसार वाढवण्याकरता प्रयत्न करतात आणि मठाती मठ वाढण्याकरता प्रयत्न करतात. फरक काय आला. पैसा तर दोघाला गोळा करावा लागलाय ना. हे लेकरा बाळासाठी कराले आणि ते मठासाठी कराले. का बाबा तुला का मठ उचलून यायचा आहे. घातले असती फासे निसंगाजेने. हे डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत माणसाच्या समोर आणि त्याला टोचण्या मारत बसलेली माणसं आहेत. माझे तुकोबाराय आज मनाला सांगतात नको टोचण्या मारू. हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करीती. हे विषयरूपी डाळिंबाचे दाणे आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषयामध्ये माणूस कोण्या ना कोण्या विषयामध्ये गुंतलेला आहे. कोणी शब्दामध्ये अडकलेलं आहे, कोणी स्पर्शामध्ये अडकलेलं आहे, कोणी रूपामध्ये अडकलेलं आहे, कोणी गंधामध्ये अडकलेलं आहे. नको गुंतून राहू. ते तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गीतच सुंदर. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. तुला देवाने पंख दिलेत अडकून राहू नको. तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. कुणातच गुंतून राहू नका. स्वतंत्र राहा आणि जीवन मुक्त जगा. तुम्ही मुक्त आहात पण मुक्त होता परी बळे झाला बद्दन घेऊन या छंद माझे माझे. माणूस मुक्त आहे त्याला कोण बांधले नाही. स्वतःच बांधून घेतले त्यानं स्वतःलाच. मी गेल्यावर कसं होईल मी गेल्यावर कसं होईल. मला एक जण माणूस म्हणला मामा महाराज मी गेल्यावर घराचं कसं होईल. मेल तू गेल्याशिवाय घरच सुधरत नाही. या जगात कोणा वाचून काय राहिले उगा येडी भ्रामक कल्पना आहे हो. कोणा वाचून काहीच राहत नाही. राहते का. तेवढा उपमुख्यमंत्री मेला 2 रोजाला बायको उपमुख्यमंत्री झाली. काय गेलं काय कोणाचं. 8 रोज महिनाभर लोक शोक करतात. चांगला होता चांगला होता झालं. तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. कोणाचा गुलाम होऊ नको. वारकरी संप्रदायाने ती गुलामता सोडून दिली. सगळ्यांना संत बनवण्याची ताकद वारकरी संप्रदायाने ठेवली. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायची ताकद आहे. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधा वया काज तृप्ती. तुझी तृप्ती आहे. जगात कुठंच तृप्ती नाही माणसाची. भनभनच आहे सगळी. बघा तुम्ही 1 कोटी जरी एक भिकारी माणसाला 10-5 रुपये मिळू द्या त्याला वाटते अपेक्षा वाढत जातात. मला बापूराव मामाचं कौतुक वाटते मला बरं का. मग त्याचा अर्थ मी स्तुती करतो असं नाही. म्हणजे ते पैसेवालेत मी त्यांची स्तुती करतो म्हणजे मला का त्याच्याकडून काय घ्यायचे नाही. मी काय तुमच्याकडून काय घेणार आणि तुम्ही मला देणार नाही.
पण कौतुक याच्यासाठी करतो, राजकारणातला माणूस सगळं सोडून आज परमार्थात आला, हे आजचं दुसरं चरण त्याला कळालं म्हणून आलं. लक्षात घ्या. नाही तृप्ती, सरपंच झालं तर सदस्य व्हावं वाटते, सदस्य झाला की पुढचं चालूच राहतात प्रक्रिया. आमदार व्हावं लागते, आमदार व्हावं लागते, त्याला वाटते एखादा लाल दिवा मिळावा, हिरवा दिवा मिळा, जे काय कोणते दिवे असतील तेवढे. काय दिवे लावतात ते ती तसेच कार्यकर्ते तसेच आणि ते तसेच. पहा तुम्ही, मला अजून आमच्या शास्त्रीजीनं जिंदाबाद शब्दाचा अर्थ लई सांगते सुंदर. मग ते शेलूला सप्ताह झाला ना, मी 7व्या दिवशी गेलो होतो, इथं कीर्तनामध्ये सांगितलं त्याने, ते कार्यकर्ते जिंदाबाद असे वळतात. जिंदाबाद शब्दाचा अर्थ त्याने सांगितला, जिंदा असून बात. त्याला म्हणायचं जिंदाबाद, विठाल विठाल. तृप्ती नाही तिकडं म्हणून मी साधन निवडलं. मग कोणी काही म्हणो, आपल्याला जे मार्ग मिळा, येणे पंथे माझी चालती पाऊले आणि दर्शन झाली संतापायी. हा पंथ भेटला, हा तृप्तीचा पंथ आहे. पण तुकोबाराय म्हणतात, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. साधावया काज तृप्तीच्या. आळस झटकून दे, आळस सोडू नको. आळस जर केला तर हायती संधी दौडून जाईल बरं का, हायती संधी दौडून जाईल. आळस जर केला आणि तू आळसात राहिला, मिळालेलं जे जीवन आहे, मिळालेलं जे काळ आहे ते निघून जाईल आणि त्या प्रभूच्या नामचिंतनाची गोडी तुझ्यापासून दूर जाईल. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका मन क्षण क्षणादा तुकाळ, तुका मन क्षण क्षणादा तुकाळ. तुका मन क्षण शिरोजाती काळ. तुका मन क्षण क्षणाजाती काळ. हो तुका मन क्षण क्षणादा तुकाळ, तुका मन क्षण क्षणादा तुकाळ. तुका मन क्षण क्षणाजाती काळ. तुका मन क्षण क्षणाजाती काळ. गोडी ते रसा
चौथ्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. फार महत्त्वाचं चरण आहे. आयुष्यातला एक एक क्षण मोठ्या झपाट्यानं निघून चाललाय महाराज. बघता 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 कधी माणसं म्हातारी झाली हेच कळलं पाहता पाहता. बरं का, मी एक विनोदानं दृष्टांत सांगित होतो. श्रीमंत घराण्यामध्ये पहिले फोटो काढायचे होते लग्नामध्ये कॅमेरे. गरिबाकडे काही नव्हते. फार श्रीमंत असले की ते जुन्या काळामध्ये ते कॅमेरे असायचे त्याचे फोटो काढायला. जुन्या आता ते गोरगरिबाला कशाचं काय आलं, त्याला खायचंच पडलं होतं बिचारीला. आणि मग ते तरुणपणातला फोटो त्यानं म्हातारपणी पाहिला. 90 वर्ष वय झाल्याच्यानंतर 85 90 ते अल्बम काढून फोटो पाहिला नवरा नवरीचा. तरुणपणा वयामध्ये नवरदेव काळं बेंद्र जरी असलं ते चांगलं दिसतं की हो. तरुण वयामध्ये कसं असू द्या चांगलं नवरा नवरीचा फोटो. आणि मग ते सजवलेले असतात, मेकअप केलेला असते, नंबर 1 दिसतात. ते फोटो काढलेले त्याने कॅमेरा ते अल्बम काढला म्हातारपणी. तवा दात पडले होते, सुरकुत्या झाल्या होत्या. फार जरा दिसू लागलं. मग त्याने ते फोटो पाहिला अल्बममधला फोटो पाहिला. आणि मग एकदा आरशात पाहिले, एकदा अल्बमच्या फोटोकडं पाहा. त्या फोटोकडं पाहून म्हणाले, कोण होतास तू. आरशात पाहून म्हणाले, काय झालास तू. म्हातारीने तिचा फोटो पाहिला. म्हातारी म्हणाली, कोण होतीस तू, काय झालीस. माझा सांगण्याचा मुद्दा झपाट्यानं वेळ निघून जातो. माणसं झोपेतच राहतात आणि या झोपेतल्या माणसाला साधू संत महात्म्याने जागं करण्याचं काम केलं. डोळ्याने दिसायला जागी आहेत पण अज्ञानानं झोपी गेलेली माणसं. उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. उठा की दे माय बाप, उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. उठा की दे माय बाप, बाप कशी लागली झोप. उठा की दे माय बाप, उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. उठा की दे माय बाप. हुजूर जाऊन यावगी चुकवाची खेप. हुजूर रावणी आयो देवजुआची देखला. हुजूर जाऊन यावगी चुकवाची खेप. हुजूर रावणी आयो देवजुआची देखला. उठा की दे माय बाप, लागली झोप. उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. उठा की दे माय बाप, उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. माय बाप, उठा की दे माय बाप. उठा की दे माय बाप, कशी लागली झोप. उठा की दे माय बाप. माणसं म्हणजे आम्ही तर चेतीच हो, तसे चेती होऊन काही फायदा नाही. तुम्ही अज्ञान रूपी झोपेमध्ये झोपलेले आहात म्हणून जागं केलं आणि मायबाप म्हणून जागं केलं. उठ रे म्हणले नाही. उठा की जी माय बाप, कशी लागली झोप. उठा की जी माय बाप. तरी माणसाला कळलं हो. काही माणसं तर संध्याकाळी झोपलेलीच, कवाय पा दिवसाय झोपलेलीच. यायला कामच नाही. जेवलं की झोपायचं आणि झोपेतून उठलं की जेवायचं. आमच्या मामासारखा माणूस एक तरुणा बांडपोरी अशा वट्यावर दुपारा दिवसा ढवळ्या झोपलेला. अरे झोपू नये असं दिवसा ढवळ्या तरण्या बांडपोरानं. तरुण तडफदारच राजा म्हाताऱ्या माणसानं झोपले ठीक आहे. तसं सरासरी माणसानं दिवसा झोपू जाऊ नये. दिवसा जर संध्याकाळी जर जागरण झालं असेल 12, 1, 2 वाजला असेल, 1, 2 वाजला असेल, एखादा तास 1-1.5 तास झोपायला त्याला चान्स आहेत. पण तुम्ही 10 वाजता झोपले, 8 वाजता झोपले, तरी दिवसा झोपले म्हणजे तर झोपलं तर माणसाचं आयुष्य कमी होत असतं. माणसानं दिवसा झोपत जाऊ नये. आणि तू तर तरणा बाण पोरे आहेस. कामधंदा काही पाहा. वय निघून गेल्यानं काय कमाई होईल बरं. तुला काही भांडवल नाही का. हे घे माझ्या खिशातले पैसे, हे घे 500 रुपये. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याचं जोरात सीझन चालू आहे. हे 400-500चे आंबे आण. कुठं आंबे नेऊन इक म्हणलं. मग काय होईल. अरे घर परत जिथं आंबे नाही तिथं आंबे दिले तर या 500चे तुला 5000 रुपये होतील म्हणलं. बरं
ते म्हणला मग काय होईल 5,000 झाल्यावर. आणि मग तू काय कर, त्या 5,000चे आणखीन कुठं जाऊन आंबे आण, शहराच्या ठिकाणी एक चांगल्या गल्लीला जा, तिथं एक. म्हणला मग काय होईल, या 5,000चे तुला 50,000 होतील. बरं मग काय होईल म्हणला. आणि त्या 50,000चे आणखीन हापूस आंबे आण, चांगल्या श्रीमंत वस्तीला जा. बरं मग काय होईल म्हणला. त्या 50,000चे 5 लाख येतील म्हणला तुला. बरं मग काय होईल म्हणला. अरे नौकर चाकर येतील म्हणला, गाड्या आहे ना, आंबे आण म्हणला 5 लाखाचे, विदेशातून आंबे आण, धंदा मोठा वाढव, 5 लाखाचे तुला 5 कोटी होतील म्हणला. बरं मग काय होईल म्हणला. अरे मग तुला काहीच करायचं काम नाही राजा, 5 कोटी आल्यावर बसून खायचं काम आहे म्हणला. ते म्हणला मग मी आता काय करायलो, आता काय चालू आहे माझं. किती माणसाला सांगेल उत्तर त्याच्याजवळ हजरच आहे. महाराज म्हणले येड्यावानी करू नका, क्षणोक्षणा जातो काळ. आणि एवढी मधुरावाणी जी गोडी आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवाजी गोडी आहे, जगात अशी कोणती गोडी नाही. गोडी ते रसाळ अंतरेल. तुकोबारायला विचारलं तुम्हाला कसं कळालं ते. तुकोबाराय म्हणतात माझ्या मूळच्या बीजानं मला दाखवलं. तिसऱ्या चरणामध्ये मुळीची आबीज दाखविली गोडी, मुळीची आबीज दाखविली गोडी, मुळीची आबीज दाखविली गोडी, मुळीची आबीज दाखविली गोडी. करती जोडी झालियाचे लवकर जोडी झालियाचे, तेथे माझ्या मना होई बसराग, तेथे माझ्या मना होई बसराग. तुझिया तुकोबाराय म्हणतात मुळीची बीजे, बीज शब्दाचा अर्थ कर्म. बरं का, बीज शब्दाचा अर्थ आहे कर्म. आणि ते चांगलं कर्म अर्थात पुण्य आम्ही कमावलं. मुळीची बीजे दाखविली गोडी. लवकरच किंवा लवकरच किंवा लाहोकरी, कुठं लाहोकरी शब्द आहे, कुठं लवकरच शब्द आहे. लवकरची जोडी झाली आहे. सरासरी माणूस परमार्थिक होत नाही बरं का, त्याला पुण्य लागतं पूर्वीचं काहीतरी तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे. संतांचा कीर्तनाला येण्याकरता, अन्नदान करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता, सात्विक राहण्याकरता माणसाचं काहीतरी पुण्य लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी, अनंत जन्मीचे सुकृत पदारी. त्याच्या मुखी वाया हा
जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हारी पैठा होई पुण्य असल्याशिवाय. बघा तुम्ही, जन्मताच माणसं काही काही परमार्थिक घराण्यामध्ये जन्माला येतात बरं का. परमार्थिक घराण्यामध्ये, श्रीमंत घराण्यामध्ये, परमार्थिक घराण्यामध्ये समजावं काहीतरी पुण्य आहे. आणि पूर्वजन्मीची पुण्य असल्याशिवाय होत. याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये. योगभ्रष्ट माणूस परमार्थ करता करता त्याच्या ध्येयापर्यंत नाही गेला, प्राप्ती जर नाही झाली, ध्येय संपलं, आयुष्य संपलं, तर अर्जुन देवाला म्हणतो त्याची गती काय होते. वेळ संपून गेला, साधना करता करता वेळ संपून गेला, ध्येय प्राप्ती झाली नाही, गती काय होते. त्याचं उत्तर भगवंताने दिलं. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो जायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, जी ग्रही देवता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्या घरामध्ये ईश्वराचं पातिव्रत्य जपल्या जातं, आणि या शब्दात एवढी ताकद आहे, या पातिव्रत्य शब्दामध्ये. आपण ऐकताना ऐकतो, जरा बारकावेनं जर ध्यान दिलं ना महाराज, पतिव्रतेचे प्रमाण म्हणायचे नाही आपल्याला, पातिव्रत्य मी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबारांनी जी सांगितली ओवी, ईश्वराचं पातिव्रत्य कसं असता. एक थोडक्यात मुद्दा सांगतो, सेवा संपवतो. जरा चांगलं ऐका, फार गोड ओवी आहे. तुम्ही चांगली ऐकायला म्हणून चांगलं सांगायलो, नाही तर बाता मी आजवळ येता बाता तशी माणसाची बाता हाणत असतो. काय करा आता, दुकानं चालू. पण चांगली माणसं आहेत, ऐकणारी आहेत. पातिव्रत्य कशाला म्हणतात. बाई चुलीवर स्वयंपाक घरामध्ये करत आहे, घरामध्ये चुलीवरच म्हणा, गॅसही बंद झाली की आता, गॅसवर म्हणा, चुलीवर म्हणा, भेटणच ना आता चुलीवर. आणि मग स्वयंपाक करता करता रस्त्यावर जर गाडी वाजली, वाट पाहणारी बाई, मालकाची वाट पाहणारी, घाई गडबडीने तिथून उठून येते, अशी पाहते, गाडी दुसऱ्याचीच निघते. बाई म्हणणे, बाईला विचार, का पळत आली. मला वाटलं मालकच आले काय. लेकराला पाजते, गाडी वाजली की पळू पळू येते लेकरू तसंच घेऊन. उशीर झाला हो, मला वाटलं मालकच आले काय की आमची. मी म्हणे गोपाळू आलागे माये, आवचित्ता परिमळू झोळकला आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आलागे माये. गवळण म्हणते, अशी जर हवा आली ना, आवचित्ता परिमळू, सुगंध येतो, सुगंध आला की गवळण म्हणते, मी म्हणे गोपाळू आलागे माये. त्याला म्हणतात पातिव्रत्य. जे ग्रही देवता झाली ईश्वराची पातिव्रता. पातिव्रत्य जपलेली माणसं आहे ती. रात्रंदिवस त्या भगवंताचा छंद, त्याच्याशिवाय तुझं विना केशवा आणू नावडे हो. आणू तुझ्या वाचून आणू सुद्धा आवडत नाही हो, बाकीचं कशा चाललं. जे ग्रही देवता झाली ईश्वराची पातिव्रता. भगवान म्हणतात, अशा कुळामध्ये मी त्याला जन्माला घालतो. का? मूळचं बीज चांगलं आहे, पुण्य चांगलं आहे. मुळीची या बीजे दाखविली गोडी, म्हणून याची जोड आम्हाला लागली परमार्थाची. नाही ते एवढं सोपं नाही माळकरी होणं. माळकरी होणं, परमार्थात येणं एवढी सोपी गोष्ट. आणि मी नेहमी सांगत असतो, जे परमार्थिक माणसानं तुम्ही स्वतःला लहान कधी समजूच नका. तुमच्या एवढं जगात कोणी नाही. जगात असतील पैसेवाले, कोट्याधीश माणसं असतील जगामध्ये, पण तुमच्या एवढं नाही. तुम्ही स्वतःचं हित जोपासलेलं आहे. तुमचं शेवटी या जन्मात नाही कल्याण झालं, काही एखादी जन्माचे शेवटी आणि कृपाळुबा पोटी येईल दया. स्वतःला लहान समजू नका. तुम्ही तुमचं कल्याण करून घेतले. मुळीची या बीजी दाखविली गोडी. कोण्या ना कोण्या पुण्याईने तुम्हाला इथपर्यंत हाताला धरून आणलेले आहे. कोण्या ना कोण्या चांगल्या कर्मामुळे माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. पुण्य पोशिली असाधारणी. पोशिली शब्दाचा अर्थ आहे, आपण म्हणतो ना पोसलंय त्याला, मी जपून ठेवले, जपून. खर्च केलं नाही इकडं तिकडं. माझं पुण्य मी पोसलं, त्याच्यामुळं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितो ज्ञानोबा. सोपी गोष्ट आहे का ज्ञानेश्वरी लिहिणं? छत्रपती संभाजीराजाने वयाच्या 14व्या वर्षी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला हो. एका शब्दाची ताकद अशी आहे. एक एक ग्रंथ या महापुरुषांनी निर्माण केला. कशाची ताकद आहे? मुळीची या बीजे दाखविली गोडी, लवकरची जोडी झाली याची.
बाबा वेळ लावू नको, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. पक्षीराज हो साधा वया काज, तृप्तीची तिथं तुझी तृप्ती आहे, नामचिंतनामध्ये तुझी तृप्ती आहे. असा गोड तुकोबारायचा अभंग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ न घेता आमचे मामा तर म्हणजे आमचे 10:30च्या पुढे जाऊ नका बरं का, तरी गेलो बरं का. तुम्हाला सर्वांची माफी मागतो. पहिला दिवस आहे, सर्वांचे दिवसभर कामं केलेली माणसं असतात, म्हणून वेळेच्या आत चिंतन करण्याचा प्रयत्न तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. हनुमंतराच्या चरणी सेवा समाप्त करतो. सर्वांना धन्यवाद. विठोबा रखुमाई.